नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर भूमीची तब्येत अचानक बिघडणार आहे आणि त्याला कारणीभूत असणार आहे ती म्हणजे पौर्णिमा. कारण पौर्णिमाला त्याचबरोबर घरातील सर्वांना आता भूमीची काय परिस्थिती आहे, भूमीच्या बाबतीत डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे हे सत्य आता सर्वांच्या समोर आलेलं आहे. आणि हे कारस्थान समोर आणलेलं आहे ते फक्त आणि फक्त इकडे रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमाने. परंतु आता आकाश त्याचबरोबर घरातील सर्वजण भूमीची खूप काळजी घेत आहेत. पण या सगळ्यामध्ये पौर्णिमा एक घाणेरडा डाव खेळणार आहे, तो म्हणजे ती भूमीला धक्का देऊन पाडणार आहे. परंतु आकाश अगदी देवाप्रमाणे धावून येत भूमीला या सगळ्या गोष्टीतून वाचवणार आहे आणि भूमीचं रक्षण करत तिला डायरेक्ट तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने आता भूमीची डिलिव्हरी होणार आहे आणि भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप असणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आकाशच्या हाती आता भूमीचे रिपोर्ट लागलेले आहेत आणि आकाश खूप चिडलेला आहे. आकाशला ही गोष्ट सहन होत नाही की भूमीनं का लपवून ठेवलं, म्हणजे भूमीनं हे सगळं करायची गरज काय होती, का सांगितलं नाही. या गोष्टीसाठी खरं तर आकाश चिडलेला असतो. ते फक्त आणि फक्त भूमीची काळजी वाटते म्हणून तो चिडलेला असतो, बाकी अन्यथा त्याच्या मनात दुसरा कोणताही राग नसतो. भूमी त्याला सांगत असते, आकाश एकदा माझं ऐकून तरी घे. परंतु आकाश म्हणत असतो, तुला माहीत नाही आहे भूमी तू हे काय केलेलं आहेस. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश तुला माहिती आहे का मी हे सगळं का केलं आहे. पण आकाश भूमीला बोलूच देत नसतो. तेव्हा राजा काका म्हणतात की आकाश तुला असं वाटत नाही आहे का चुकतंय आपलं, कारण भूमी जी आहे ती जे आहे ते सगळं जे तुला माहिती आहे ना तिला एकदा बोलून तरी दे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण ठरवूया. असं सगळं आकाशला राजा काका सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि तेव्हा मात्र आकाश म्हणतो की हा बोल, तुझं काय म्हणणं होतं ते बोल, एकदा मला ऐकून घेऊ दे. असं म्हणत आकाश हा भूमीला बोलायला सांगतो. तेव्हा भूमी सांगू लागते की आकाश अरे मला फक्त एकच गोष्ट करायची होती, ते म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आनंद. तुमच्या सगळ्यांचा आनंद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं आकाशला भूमी सांगत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण तुला कळतंय का तू माझ्या आनंदासाठी भूमी तुझं स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय, तुझ्या लक्षात येतंय का. असं म्हणत आकाश भूमीला बोलत असतो. राजा काका म्हणतात की काय झाले भूमी बाळा सांग मला, कारण तू नक्की असा निर्णय का घेतला. तेव्हा भूमी सांगत असते की राजा काका काय झालं माहिती आहे का, डॉक्टरांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा अभिजित गेले होते आणि घरामध्ये खूप दुःखाचं वातावरण होतं. परंतु माझ्या या निर्णयामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप छान वाटणार होतं, घरातले सगळे सुखी होणार होते आणि त्यामुळं मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मग डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की भूमी यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे हे बाळ ॲबॉर्ट करणं. पण माझ्यासाठी हा पर्याय योग्य नव्हता, कारण आकाश जो आनंदी होता, तुम्ही सगळे घरातले जे खुश होता ते फक्त आणि फक्त बाळ येणारे या बाळाच्या बातमीने तुम्ही सगळेजण खुश होता. घरातलं वातावरण थोडंसं बदललेलं होतं आणि मला या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांपासून हिरावून घ्यायच्या नव्हत्या. त्यावरती पौर्णिमा लगेचच म्हणते, आम्हाला काय आनंद झालेला नाही तुझ्या बाळ येण्याने, आम्हाला काय वाटलेलंही नाही आहे त्या गोष्टीचं. तू त्या सगळ्यासाठी स्वतःचं खापर आमच्या माती फोडू नकोस, तुझ्या कुठल्याच गोष्टीमुळं मला तर कधी आनंद झालेला नाही. तेव्हा मात्र आकाशला खूप राग येतो आणि आकाश पौर्णिमावरती ओरडून जातो. पौर्णिमाला म्हणू लागतो की तुला माहिती आहे का काय झालेलं आहे, एवढी निर्लज्जासारखं कशी बोलू शकतीस ग तू. नाही मान्य आहे मला भूमी तुझी बहीण आहे, तुझ्या बहिणीबद्दल तुला काही वाटत नाही आहे, पण त्याहीपेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही तुझ्याकडे. असं म्हणत आकाश खूप चिडलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की माणुसकी वगैरे मी सांभाळायची गरज नाही आहे. जेव्हा माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं तेव्हा माणुसकी कुठं गेली होती, तेव्हा नाही वाटलं तुम्हाला की ही माणुसकी महत्त्वाची आहे. तेव्हा रागिनी पौर्णिमाला शांत करते आणि तिला म्हणू लागते जरा शांत हो, तुला कळत नाही आहे का मी तुला एकदा सांगितलंय ना काय करायचं आहे ते. कारण रागिनीने पुढचा डाव खेळायचं ठरवलेलं असतं. काहीही झालं तरी आकाश आणि भूमी यांना आता शांत बसू द्यायचं आणि त्यानंतर मोठी खेळी खेळायची असं तिनं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी रागिनी पौर्णिमाला शांत करत असते. इकडे आकाश भूमीला म्हणतो की भूमी आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरांना जाऊया आणि याच्यावरती काही मार्ग आहे का ते बघूया. तेव्हा भूमी सांगू लागते की नाही आकाश, याच्यावरती कोणताच मार्ग नाही, आता वेळ गेलेली आहे
आकाश म्हणतो, म्हणजे तू काय सांगतेस, वेळ गेली म्हणजे? तेव्हा भूमी म्हणते, हो, माझ्याकडे ना 4 महिन्यापर्यंत मार्ग होता, पण आता नाही, कारण आता बाळाची वाढ पूर्ण झालेली आहे. मला 7वा महिना लागलेला आहे. आता काही दिवसातच बाळ जन्माला येऊ शकतं. आणि हा निर्णय कसा घेऊ शकतो आपण आकाश? आपलं बाळ आहे, आता ते पूर्ण वाढ झाली आहे त्याची. आता फक्त खाणं, काळजी घेणं ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आकाश म्हणतो, भूमी काय बोलते, तुला कळतंय का? या सगळ्याचा परिणाम काय होतो याचा विचार केलायस का? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. काहीही झालं तरीही माझ्यासाठी आपलं बाळ खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला होता, असं इकडे आकाशला भूमी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे डॉक्टरांकडे आकाश डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टरांना म्हणतो की तुम्ही तर मला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो असं काय करताय का आकाश महाजन, तुम्ही आला होता, तुम्ही मला भूमी मॅडमच्या मोबाईलवरून मेसेजही केले होते, मग तुम्ही आता असं कसं म्हणताय? बरं तुम्ही उद्या हॉस्पिटलला या, 2 जण भेटायला, मी तुमच्याशी बोलून घेईल, असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि डॉक्टरांचं म्हणणं असतं की तुम्ही एकदा या आणि त्यानंतरच सर्व गोष्टी आपण ठरवूया. आता डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी या, तुमच्या दोघांशी मी भेटून घेते. इकडे रागिणीनं जे कारस्थान केलेलं असतं ते डॉक्टर सांगू लागतात, कारण हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त गैरसमजातून झालेलं आहे. हे आकाश आणि भूमी या दोघांच्याही लक्षात येतं, कारण जेव्हा ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा आकाश आणि भूमी दोघंही, म्हणजे आकाशने स्वतः, रागिणी आणि आकाश डॉक्टरांना भेटायला गेलेले होते. डॉक्टर सांगतात की तुम्ही मला मेसेज करून सांगितलेलं होतं की तुम्हाला रिपोर्ट हवे आहेत आणि भूमी मॅडमनी सगळं सांगितलं असं त्यांनी मला मेसेज केलेला. भूमी म्हणते, नाही डॉक्टर, तसा मेसेज मी तुम्हाला केलेलाच नाही आहे. तर डॉक्टर सांगतात की नाही, माझ्याकडे ते मेसेज आहेत. आणि डॉक्टर स्वतः मेसेज दाखवतात. तेव्हा भूमी आणि आकाश या दोघांनाही धक्का बसतो, कारण हे शक्यच नाही, कारण असे मेसेज तर मी त्यांना केलेलेच नाहीत, असं इकडं भूमीचं म्हणणं येत असतं. आणि डॉक्टर म्हणत असतात की नाही, मला तुमच्याकडून मेसेज आलेले होते आणि त्यामुळं तर मी आकाश महाजन यांना तुमची फाईलही दिलेली होती, त्यांच्याकडे मी ते रिपोर्टही दिलेले होते. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं. भूमी म्हणते की आकाश, हे सगळं आपल्या उपरोक्त घडलेल्या गोष्टी आहेत आणि हे सगळं जे केलेलं आहे ते मला वाटतंय हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त पौर्णिमाने केलेलं आहे. तेव्हा आकाश आणि भूमी या दोघांना राग येतो. तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की काळजी करू नका आकाश महाजन, आपण प्रयत्न तर करणार आहोत, भूमी यांना काहीही होऊ देणार नाही, मी तो प्रयत्न करणार आहे, दोघांनाही आपल्याला वाचवायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की मग आता काय करावं लागेल डॉक्टर? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की हे बघा आकाश, कसं आहे माहिती आहे का, भूमी मॅडमची काळजी घेणंही गरजेचं आहे. हे जे मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर त्यांना कोणताही धक्का बसता कामा नये, त्यांनी फक्त आनंदी राहिलं पाहिजे आणि सुखरूप राहिलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे आता आकाश भूमीला घेऊन घरी येतो आणि हे सगळं जेव्हा आकाश पौर्णिमाला रागाने विचारू लागतो तेव्हा मूर्ख पौर्णिमा जी आहे ती भूमीला धक्का देते आणि भूमीला ढकलून देते. त्या क्षणी आकाश धावत जातो आणि भूमीला सावरतो, परंतु भूमीला त्रास सुरू झालेला असतो, भूमीला कळा येऊ लागलेल्या असतात. आकाश धावत घेऊन भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तेव्हा मात्र इकडे डॉक्टर म्हणू लागतात की भूमी, मी तुम्हाला सांगितलं होतं, आत्ता काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं. तेव्हा आकाश सांगतो की फॅमिली क्रायसिसमुळे हे सर्व घडलेलं आहे आणि खरंच आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झालेली आहे, आम्ही बाळाची व्यवस्थित काळजी घेत नाही हे आमच्या लक्षात आलेलं आहे. मग डॉक्टर म्हणतात की थांबा, आत्ताच्या आत्ता इमर्जन्सी आपल्याला भूमीला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागणार आहे. आणि भूमीला आता 7वा महिना संपून 8वा महिना लागलेला असतो आणि इमर्जन्सीमध्ये भूमीचं ऑपरेशन करायचं ठरलेलं असतं. भूमीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं जातं आणि इकडे आकाश, त्याचबरोबर मानसी, राजा काका, आजी सर्वजण असतात आणि आकाश मात्र टेन्शनमध्ये असतो. आता काय होणार? रागिणीही तिथं आलेली असते. रागिणीच्या डोक्यात खूपच भारी चालू असतं. रागिणीला आनंद होत असतो, आता भूमी संपणार, कारण डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिलेले आहेत त्यानुसार भूमी आता जगणारच नाही. डॉक्टरांनीही आकाशला सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणालेला असतो की भूमीला वाचवायचं आहे, पण इकडे भूमी जेव्हा डॉक्टरांना सांगते की नाही, तुम्ही बाळाला वाचवा, ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का असतो आणि डॉक्टर प्रयत्न करत असतात बाळ आणि भूमी या दोघांना वाचवण्याचा. आणि ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर येतात. बाळाचा आवाज आलेला असतो, बाळाचा जन्म झालेला असतो आणि आकाशला काळजी असते ती म्हणजे बाळ तर वाचलेलं आहे, पण भूमी
भूमी कशी आहे? भूमी मात्र कोमात गेलेली असते. डॉक्टरांना खूप काळजी वाटत असते आणि डॉक्टर म्हणत असतात की आता आपण 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आणि त्यानंतर गोष्टी कशा होणार आहेत त्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं असतं आणि डॉक्टर त्याच पद्धतीनं बोलत असतात. डॉक्टर म्हणत असतात की काही झालं तरीही आत्ता भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप राहणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर मात्र भयानक असे शांत असतात आणि आकाशला मात्र टेन्शन येत असतं. आकाश म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता भूमी माझ्यासाठी सुखरूप असणं गरजेचं आहे, एवढंच आकाशच्या डोक्यात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात 24 तास होतात आणि डॉक्टर येऊन सांगतात की आत्ता भूमी यांची तब्येत खूप छान आहे आणि त्या नॉर्मल आहेत. खरंच देवी आईची कृपा झालेली आहे आणि आकाश त्याचबरोबर घरातील सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि फायनली बाळाचं आगमन आता घरी होणार असतं आणि बाळ हे सुखरूपपणे जन्माला आलेलं आहे आणि आकाश आणि भूमी यांना मुलगी झालेली आहे. महाजनांच्या घरी कन्यारत्न येणार आहे आणि महाजनांच्या घरी कन्यारत्न येण्यापूर्वी आकाशने एक महत्त्वाचं काम केलेलं आहे, ते म्हणजे पौर्णिमा आणि निलंबरी या दोघींनाही घरातून हाकलून दिलेलं आहे. त्यांना दोघींनाही घरातून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर दोघींना हाकलून आकाशने भूमी आणि बाळाच्या स्वागताची तयारी केलेली आहे. आकाश खरं तर सुरुवातीला खूप टेन्शनमध्ये होता, पण आता बाळ सुखरूपपणे जन्माला आलेलं आहे. खूप छान अशी गोंडस अशी मुलगी जन्माला आलेली आहे आणि त्याचबरोबर आकाश आणि भूमी दोघंही खूप खुश झालेले आहेत. त्याचबरोबर आजीही खुश झालेले आहेत. रागिनी मात्र तोंडावर पडलेले आहे. रागिनीचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण तिच्या प्लॅनप्रमाणे तिला भूमी जी आहे ती गेलेली हवी होती. बाळ जरी जन्माला आलं तरीही भूमी जर आकाशच्या आयुष्यात नसेल तर आकाश उद्ध्वस्त होणार होता, एवढीच रागिनीची इच्छा होती. आणि तेव्हा आता रागिनीने ठरवलेलं होतं, पण झालेलं मात्र उलटच असतं. आकाशने आता बाळ आणि त्याचबरोबर भूमी यांचं जंगी स्वागत केलेलं असतं. खूप छान असा आनंदाचा हा सोहळा महाजनांच्या घरी घडलेला असतो. सगळेजण खूप खुश असतात आणि महाजनांच्या घरी कन्यारत्न आलेलं आहे, लक्ष्मी आलेली आहे. सगळेजण खूप खुश झालेले आहेत आणि आकाश मात्र बाळाची खूप छान अशी काळजी घेत असतो. आणि भूमीच्या बाबांनी अगदी वेळेवर येऊन एक महत्त्वाचं काम केलेलं असतं, ते म्हणजे पौर्णिमाला घेऊन ते गेलेले असतात आणि त्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं. पौर्णिमा मात्र आता त्यांच्यामध्ये नसते आणि पौर्णिमा जी त्रास देत होती भूमीला, त्या पौर्णिमालाच इकडे आकाशने घरातून हाकलून दिलेलं असतं आणि एवढा छान असा आनंदाचा सोहळा असतो. भूमी मात्र खूप खुश असते. बाळ घरी आलेलं आहे आणि आकाश आणि भूमी दोघंही बाळाची काळजी घेत आहेत आणि मोठी मावशी म्हणजे मनू ही भूमीची आणि बाळाची दोघांचीही काळजी घेत आहे. आजीही जाम खुश आहेत आणि फायनली हे जे बाळ जन्माला आलेलं आहे ते फक्त आणि फक्त इकडे देवी आईच्या कृपेमुळे, आई योगेश्वरीच्या कृपेमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. एवढं छान असा आनंदाचा सोहळा साजरा होतो आणि आकाश आणि भूमी बाळाची छान अशी काळजी घेऊ लागतात. त्याचबरोबर इकडे भूमीच्या मनात आणखीही शंका असतात, त्या म्हणजे रागिनीच्या बाबतीत. रागिनी कोणत्या थराला जाईल, अजून रागिनी काय करू शकते हे भूमीला मात्र कळत नसतं, कारण तिला अजूनही भीती असते मनात की रागिनी नक्की काय करू शकेल. कारण रागिनीने आत्तापर्यंत भूमीला तेवढा त्रासच दिलेला होता. भूमीशी खूप चुकीच्या पद्धतीनं ती वागलेली होती. आत्तापर्यंत भूमीला त्रास देण्याचं कामच रागिनीने केलेलं होतं. आत्ता कुठं भूमी आणि आकाश यांच्या दोघांच्याही आयुष्यात आनंदाचा क्षण येत आहे आणि त्यावेळेस मात्र इथे या सर्व गोष्टी घडत आहेत. तेव्हा मात्र भूमीला काळजी वाटायला लागलेली आहे. इकडे आजी भूमीकडे येत असतात, भूमीची काळजी घेत असतात. भूमीला म्हणत असतात, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, बाळ व्यवस्थित असणार आहे, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही असं म्हणत आजी भूमीची त्याचबरोबर बाळाची सगळ्यांची काळजी घेत आहे. त्याचबरोबर भूमीला घरी आणल्याबरोबर आजींनी दृष्टही काढलेली आहे आणि आजींसाठी हा आनंदाचा सोहळा आहे. इतक्या दिवसानंतर म्हणजे अगदी 2 पिढ्यांनंतर महाजनांच्या घरामध्ये हे कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे आणि हे कन्यारत्न घरी आल्यामुळं सगळेजण खुश झालेले आहेत. मनू आणि आजी या दोघींनी तर देवी आईची पूजा केलेली आहे, कारण आई योगेश्वरीच्या कृपेनेच भूमी आणि त्याचबरोबर बाळ दोघंही सुखरूप आहेत. तर आता भूमी आणि बाळ सुखरूप आहेत. आता रागिनी पुढची खेळी काय खेळेल? एकतर प्रॉपर्टीही मिळाली नाही आणि भूमीही गेलेली आहे, त्यामुळं रागिनीची अशी अवस्था झालेली आहे की तेलही गेलं आणि तूपही गेलं. आता रागिनी बाळाच्या बाबतीत काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.